संतोषजी काय सांगाल आपल्या नवीन सिनेमा? 22 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होतोय संपूर्ण महाराष्ट्रात. रानटी याचे दिग्दर्शक समित कक्कड, DOP राम सेतू, त्याच्यानंतर सेथू रामन आमचे DOP, त्यानंतर या सिनेमाचं संगीत अजित परब यांनी केलं आहे. याचं पार्श्वसंगीत अमर मोहिले यांनी दिलं आहे. शिवाय याचे निर्माते पुनीत बालन याचे निर्माते आहेत. आणि या सिनेमात मी, जयवंतदादा, नागेश भोसले, सुशांत शेलार, शरद केळकर, त्याच्यानंतर संजय नार्वेकर असे अनेक, छाया कदम असे अनेक चांगले चांगले कलाकार आहेत. आणि कम्प्लिटली आजच्या काळातली मराठीतली एकदम राडा, धुवाधार आणि पॉवर पॅक ॲक्शन फिल्म आहे. सो 22 नोव्हेंबरला नक्की बघा चित्रपटगृहात. दादा काय सांगाल? नाही, खूपच मी म्हणतो ना की इथे आम्हाला नटांना आहे ना नेहमी चांगलं काम मिळण्याची आपापलेलं असतो. तर आमची हाऊस सगळी त्या समित कक्कड, आमचा जो रानटी डिरेक्टर आहे, त्याने ती पूर्ण केलेली आहे. आणि इतकं सुंदर काम करायला संधी दिली त्यांनी आम्हाला, आणि वेगळं काम आहे. आणि नेहमीच समितचं दृष्टिकोन असतो की नाही कुछ तो अलग करणं आहे. म्हणजे आता याने याच्यात टक्कल दिसतं तुम्हाला. याने आणि ते दोनदा केलं आहे, एकदा नाही दोनदा. त्यासाठी एक फिल्म पण जोडली आहे. त्यानंतर नागेश भोसलेने आतापर्यंत कधीच मिशी काढलेली नाही, त्याला मिशी काढायला लावली आहे. किंवा सुशांत शेलारने आतापर्यंत कधीही ऑडिशन दिलेली नाही, त्याची 2दा-3दा ऑडिशन घेतली आहे आमच्या डिरेक्टरनी. हा असा डिरेक्टर आहे. त्यामुळे काय सांगू, त्यामुळे खूप मजा आहे आणि खूप चॅलेंज देतो तो समोरच्याला पण असं उस्कवत असतो, कर कर ऐसा कर कर, ये ऐसा करना चाहिए, ऐसा कर कर. त्यामुळे खूप मजा येते. आणि ते गिव्ह अँड टेक आमच्यामध्ये असल्यामुळे मला तर वाटतं की खूप पर्वणी आहे तुम्हाला अभिनय बघायची. धन्यवाद.